आणि आता एक चीड आणणारी बातमी आहे। पोर्श कार प्रकरणातील आरोपी जे कुटुंब आहे, या कुटुंबानं जंगी पार्टी केलेली आहे। या आरोपीची नोटांचा हार गळ्यात घालून मोठी जंगी पार्टी करण्यात आली। महिनाभरापूर्वीच या आरोपीची जामिनावर सुटका झाली। जेलवारी घडून सुद्धा अग्रवाल कुटुंबाचा मस्तवालपणा अद्यापही कायम आहे। पोर्श कारच्या अपघातात दोघांचा मृत्यू झालेला। या प्रकरणातील आरोपी कुटुंबाने जेलबाहेर येताच जंगी पार्टी केली। दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय या पार्टीची ही दृश्य। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपल्याला घ्यायचे आहेत। अजिंक्य धायगुडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। अजिंक्य, सौरभ, पोर्शे कार अपघात प्रकरणातील आरोपींना महिनाभरापूर्वी हा जामीन झालेला आहे आणि आता जामीन झाल्यानंतर या सगळ्या कुटुंबाचा जो आहे तो एक व्हिडिओ व्हायरल होतोय। हा पार्टी केल्याचा व्हिडिओ आहे आणि व्हिडिओत आपण जर पाहिलं तर विशाल अग्रवाल आणि त्याची पत्नी दिसते। विशाल अग्रवालने त्याच्या पत्नीला अगदी नोटांचा हार गळ्यात घातल्याचं या व्हिडिओत आपल्याला पाहायला मिळते, कारण की पोर्शे कार होती। पोर्शे कार घेऊन त्या अल्पवयीन मुलाने गाडी ती चालवली होती। 2 अभियंत्यांचा यामध्ये मृत्यू झाला होता। त्यावेळी देखील यांचा मस्तावलपणा आपल्याला दिसला होता। पोलिसांशी त्यावेळी आरेरावी केली गेलेली होती, माध्यमांशी आरेरावी केली गेलेली होती आणि आता जामीन झाल्याची खुशी आपण यांची सगळ्यांची पाहतोय। एक आपल्याला संगीत आवाज येतोय, संगीत वाजते आणि त्याच्या पाठीमागे हे सगळे डान्स करताना दिसत आहेत। खरं तर 1 महिन्यापूर्वीच हा सगळा यांना जामीन मंजूर झालेला आहे। जामीन मंजूर झाल्यानंतर पुन्हा एकदा यांनी अशा प्रकारच्या पार्ट्या करणं अशा प्रकारे सध्या सुरू केलंय का, असं एक सोशल मीडियावर सध्या चर्चा सुरू आहे। हा व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत असताना आपल्याला पाहायला मिळते आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर पुन्हा एकदा पुणेकर जे आहे ते संतप्त होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि त्या सोशल मीडियावर देखील पुणेकर सध्या व्यक्त होत आहेत आणि या अग्रवाल कुटुंबाच्या विरोधात प्रतिक्रिया येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। 1 महिन्यानंतरच हा पुन्हा एकदा मस्तावलपणा आपल्याला अग्रवाल कुटुंबाचा पाहायला मिळतोय। सौरभ, अजिंक्य, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद।